आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते महायुतीत सामील होतील, आशिष देशमुखांचा दावा। तर खोट्या बातम्या पसरवणं भाजपच्या कार्यपद्धतीचा भाग। देशमुखांच्या दाव्यावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। अहमदनगरच्या संगमनेर या बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात राधाकृष्ण विखेंना विरोध। विखेंच्या हस्ते आज होणाऱ्या म्हाळुंगी नदी पुलाच्या भूमिपूजनाला स्थानिकांचा विरोध। जिशान सिद्दीकींना मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवलं, अखिलेश यादव यांच्याकडे पदाची जबाबदारी। जिशान सिद्दीकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष। इसिसचा देशातील भाजप कार्यालयावर हल्ल्याचा प्लॅन होता। इसिसचा हिंदू नेत्यांच्या हत्येचाही प्लॅन होता। संभाजीनगरमधून अटक केलेल्या इसिसच्या जोहेबकडून धक्कादायक खुलासे। पुन्हा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव गडगडले। सरासरी भावात क्विंटल मागे 450 रुपयांची झाली घसरण। संतप्त शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी करत निर्यात खुली करण्याची मागणी। येत्या 26 फेब्रुवारीला बाजार समित्या बंद ठेवण्याचा राजू शेट्टी यांचा इशारा। बाजार समितीत निवडणुका न घेता प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालवण्याच्या निर्णयाला शेट्टींचा विरोध। केंद्र सरकारचं कांदा निर्यात बंदीचं धोरण चुकीचं, सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा। कांदा निर्यात बंदीची आवश्यकता नाही, कांदा निर्यात बंदीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। अत्यंत चुकीची। एक तर कांदा निर्यातीला बंधन घालायचं काही कारण नव्हतं आणि त्याचा परिणाम विशेषतः शेतकऱ्यांचं अतिशय वाईट होतं। व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा, असं सरकारचा नारा। कांदा निर्यात बंदी उठवलीच गेली नाही, ही सत्य परिस्थिती। जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात 400 रुपयांची घसरण। केंद्राच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप।